आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी भाजपचं आंदोलन प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येते। पोलिसांनी भाजपाचा मोर्चा अडवलाय तर माल टेकडीपासून ते श्याम नगर चौकापर्यंत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवनासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली होती। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी भाजप आता आक्रमक भूमिका घेताना दिसतंय, आंदोलन करण्यात येत आहे, त्याचबरोबर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आलंय। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच, खरं तर नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस विरुद्ध आज भाजपवर आंदोलन करण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये जो मालटेकडी पासूनचा जो एरिया आहे श्यामनगर या चौकापर्यंत प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली आणि काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आले। एकंदरीत बघितलं काँग्रेस भवनाच्या समोर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमधील झटापट देखील झाली आहे। पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलीस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने झाले आहेत। एकंदरीत बघितलं सकाळपासून या ठिकाणी पोलिसांना कडक बंदोबस्त होता, मात्र अशा परिस्थितीत देखील हे आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। काही वेळापूर्वी वाहतूक देखील त्या ठिकाणी ठप्प झाली। काँग्रेसचे या मोर्चामध्ये बघितलं एकूण युवा मोर्चाचे प्रदेशाचे अनुप मोरे देखील उपस्थित होते। काँग्रेस पदाधिकारीमध्ये आणि काँग्रेस मोठ्या घोषणाबाजी देखील झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, त्यामुळे पोलिसांमध्ये आणि या भाजपच्या कार्यामध्ये झटापट देखील झालेली आहे। एकंदरीत या ठिकाणी अजून वातावरण जे आहे चिघळण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजूनही या ठिकाणी आंदोलन जे छेडण्यात येईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय। ठीक ठीक ठीक, धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। हेरॉल्ड प्रकरणी अमरावतीमध्ये राहुल गांधी चोर है, कांग्रेस पार्टी मुर्दाबाद।